नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्याने आपल्या कशा पद्धतीने होणार फायदा आणि जानेवारी महिन्यात सोयाबीन विक्री का करायला पाहिजे व जानेवारी महिन्यात जर आपण सोयाबीनची विक्री केली नाही तर आपलं नुकसान कसं होऊ शकते, जर याच्याबद्दल अचूक माहिती प्राप्त करायची असेल तर व्हिडिओ कृपया सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्याने आपला फायदा कसा होणार याबद्दल घेऊयात आता अधिक माहिती। बघा मित्रांनो, जी सध्याची कंडिशन उद्भवली यानुसार आपल्याला अर्जेंटिना या देशामध्ये पुढील 1.5 आठवड्यापर्यंत वातावरण शुष्क राहताना दिसू शकते। अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोया पेंड व सोया तेलाचे बाजारभाव भडकण्याची शक्यता आहे। याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या भावालाही आधार मिळू शकतो व याच्यामुळे देशातील सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला नजीकच्या भविष्यामध्ये कमीत कमी 200 रुपयांना वाढताना दिसू शकतो। याच्यामुळे सध्याची जी सोयाबीन भाव पातळी आहे ती सुधारून आपल्याला 4000 ते 4300च्या दरम्यान राहताना दिसू शकते। अशा परिस्थितीमध्ये जास्त वेळ वाट न पाहता या तेजीमध्ये जानेवारी महिन्यात जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा होईल, कारण भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव खूप वाढेल अशी अजिबात शक्यता दिसत नाही। आणि अर्जेंटिनात मध्यंतरी जर पाऊस सुरू झाला तर या असणाऱ्या तेजीला खीळ बसणार व तिथून पुन्हा एकदा बाजारभाव घसरण्याची शक्यता आहे। म्हणून आपल्याला जानेवारी महिन्यात जी 100-200ची तेजी दिसणार या तेजीमध्ये जर आपण सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा होईल 100% फायदा। आता तुम्ही याबद्दल काय विचार करतात मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार।